नमस्ते मित्रांनो, मैदान रिपोर्टरमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे। मित्रांनो, आपण आलो आहोत सातारा जिल्ह्यातील खटाव तालुक्यातील गुरसाळे या ठिकाणी। मित्रांनो, मध्यंतरी आपण एका मैदानामध्ये शंभो 8888 ची मुलाखत घेतली होती आणि मित्रांनो, ही मुलाखत घेतल्यानंतर असंख्य जणांनी मला फोन केले, त्यानंतर कमेंट केल्या की दादा तुम्ही एकदा प्रत्यक्षात जाऊन स्वतःच्या कॅमेऱ्यामध्ये हे सगळे क्षण रेकॉर्ड करा आणि तिथल्या ग्रामस्थांच्या भावना आणि तिथल्या ग्रामस्थांचं म्हणजे म्हणणं काय शंभूच्या विषयी, तो कशा पद्धतीने दर्शन घेतो। तर ही सगळी मुलाखत घेण्यासाठी आज आपण आलेलो आहोत। आज श्रावणी सोमवार आहे आणि पहिला सोमवार आहे आणि ही मुलाखत खास शंभूसाठी आणि त्याच्या फॅन्ससाठी घेण्यात आलेली आहे मित्रांनो। तर मित्रांनो, हे जे ठिकाण आहे ते बाहुलिंगाचं मंदिर म्हणून गुरसाळे भागामध्ये प्रसिद्ध आहे। त्या मंदिरामध्ये ही मुलाखत होतीये। आपल्या समवेत या मंदिराचे पुजारी आहेत। तर आपल्या समवेत महाराज, नमस्ते महाराज। नमस्कार। आपलं नाव सांगा। मी या मंदिराचा पुजारी सुरेश अशोक जंगम। हे मंदिर फार प्राचीन असून 16व्या शतकाच्या अगोदरचं हे मंदिर आहे, शिवाजी महाराजांच्या काळाच्या। तर या मंदिराचं वैशिष्ट्य आहे की या मंदिराच्या जे आतील पिंड आहे ना, ते वर्षाला त्याची वाढ होते, असं या मंदिराचं वैशिष्ट्य आहे। आणि ह्या गुरसाळे गावचा हा शंभू 5 महिने झाले या मंदिरात जन्मल्यापासून 10व्या दिवसापासून इथं येतोय। 5 महिने झाला हा दर्शनासाठी आपल्या गावचे सोमनाथ जाधव हे घेऊन येतात तिथं। त्यांचं तो आतमध्ये जाऊन सर्व पिंडीला प्रदक्षिणा घालून सर्व मंदिरातून फिरून येतोय, भक्तांना दर्शन देतोय। आणि काय सांगाल, पहिल्यांदा आला त्यावेळेस तुम्हाला आश्चर्य वाटलं होतं का? हो, पहिल्यांदा आलं तेव्हा आश्चर्य वाटलं। आणि त्याची तुम्ही एक सोशल मीडियावरती मुलाखत पाहिली का? त्याची सोशल मीडियावर आम्ही मुलाखत पाहिलेली आहे, रील पण पाहिलेली आहे। काय वाटलं, कसं वाटलं तुम्हाला त्यावेळेस पाहिल्यानंतर? आश्चर्य वाटलं। हे शंभू महादेवाचंच म्हणजे हे आहे, तो दर्शन शंभू महादेवाचं येऊन घेतोय। नंदीच आहे देवाचा हा, त्यामुळे आश्चर्य वाटतंय लोकांना। आणि आज श्रावणी सोमवार आहे, श्रावणी पहिला सोमवार आहे। आज भाविक पण खूप आले, भाविक लोक पण भरपूर आहेत तिथं। त्यानंतर इथं जे अन्य ठिकाणावरून भाविक येतात दर्शनासाठी शंभू महादेवाच्या, तर आल्यानंतर सांगत असतील दादा हे मंदिर आम्ही व्हिडिओ मध्ये पाहिलंय, शंभू पाहिलाय, तो इथं येतो का दर्शनाला? विचारतात का? हो, विचारतात। सोमवारी येतात, सोमवारी सकाळी येतो हे नंदी, त्याचं दर्शन घेते ती लोक। आणि बऱ्याच जणांनी आपण व्हिडिओ मुलाखत टाकल्यानंतर त्यानंतर बऱ्याच जणांनी कमेंट केल्या की खाली मंदिराची फरशी ही ग्रेनाइट आहे। हो, ग्रेनाइट मार्बल आहे। त्याच्यासाठी त्या शंभूच्या मालकाने त्यासाठी मॅट आणून टाकलंय। मॅट संपूर्ण मंदिरामध्ये, संपूर्ण मंदिरामध्ये त्याची मॅट टाकून व्यवस्था केलेली आहे, असं त्यांनी केलेलं आहे। मित्रांनो, अतिशय सुंदर असं केलेलं आहे, अतिशय सुंदर असं त्यांनी सहकार्य केलेलं आहे। किती वर्षापासून तुम्ही महादेवाची सेवा करताय? या मंदिराची सेवा मी आता 40 वर्ष झालं मी तर करतोय पूजा। इथून आमच्या ही 7वी पिढी आहे इथं। 7वी पिढी आहे तुमची। पिढीजात तुम्हाला हा देवाची सेवा करण्याचा सन्मान आहे? हो, पिढीजात देवाची सेवा करण्याचा। कधी पाहिलंय का? असं पाहिलेलं नाही कधी की नंदी येऊन स्वतः दर्शन घेतोय, असं कधी पाहिलेलं नाही आम्ही। हा पहिल्यांदाच शंभून येऊन दर्शन। मी पण असा व्हिडिओ टाकताय, पण आज मी प्रत्यक्षात पाहिलं तर तो त्यांच्या घरापासून ते इथपर्यंत आलेला आहे, घरापासून इथपर्यंत येतोय। त्यामुळे हे काय आम्ही व्हिडिओ टाकून हे केलेलं नाही त्याचं, कुठेतरी त्याला पण आशीर्वाद आहे। हो, त्याला सुद्धा या देवाचा आशीर्वाद आहे। बरं, काय वाटतं तुम्हाला त्याने आता कसं त्याचं भविष्य कसं असं घडावं? त्यानं भविष्यात काय पुढं चांगलंच होणार आहे त्याचं। मालकांना शर्यतीचा खूप छंद आहे। हो, मालकाला शर्यतीचा खूप छंद आहे, त्यामुळे त्याचं भविष्य आता पुढं चांगलंच होईल असा आमचा आशीर्वाद आहे त्यांना। मित्रांनो, या गुरसाळे गावातील आदर्श ज्येष्ठ शिक्षक आहेत आपल्या समोर। सर नमस्ते। नमस्ते। आपला परिचय द्या प्रेक्षकांना पहिल्यांदा। मी जाधव, LT जाधव, रिटायर्ड शिक्षक आहे, प्राध्यापक। औंध ज्युनियर कॉलेजमध्ये मी 33 वर्ष सेवा केलेली आहे। केमिस्ट्री या विषयाचं मी प्राध्यापक म्हणून काम केलेलं आहे। सध्या मी रिटायर झालेलो आहे, 3 वर्ष झाले। मी सध्या शेतीची कामं करत आहे। शेतीची
शेती. काय सांगाल शंभूकडे पाहिल्यानंतर त्याचा व्हिडिओ पाहिला होता का तुम्ही? शंभूचा व्हिडिओ पहिल्यांदा पाहिला आमच्या गावच्या गुरसाळी एक आदर्श गावावरती हा व्हिडिओ टाकला गेला होता. त्यावेळेला मी पाहिला. मला एक आश्चर्यच वाटलं की मी गावात असून मला माहीत नव्हतं, परंतु त्या व्हिडिओच्या माध्यमातून मला माहीत झालं की असा आमच्या गावातील आंब्याच्या मळ्यातील सोमनाथ जाधव यांचा हा शंभू देवाला जातोय एक बाहुलिंग मंदिराला. आणि बाहुलिंग मंदिर म्हणजे आमच्या गावामध्ये 5 लिंगाचं गाव आहे. गावामध्ये सोमलिंग, गुप्तलिंग, त्यानंतर आंबोड्याच्या बाजूला शिवलिंग आणि गावातच रामलिंग मंदिर आहे. तसं आमची ही मंदिरं जुनी हेमाडपंथी मंदिर आहेत. साधारणतः 12व्या-13व्या शतकातील ही मंदिर आहेत. आणि अशा या पवित्र भूमीमध्ये एक ही देवाची देणगीच आहे. देवाची देणगी की शंकर म्हटलं की त्या ठिकाणी नंदी असतो. बरोबर आहे. काही शिंगणापूरला वगैरे असे जिवंत स्वरूपात अशा प्रकारचे नंदी आहेत. तर आपल्या गावाला एक हा देवाच्या रूपानं नंदीची म्हणूनच देणगी दिलेली अशी माझी भावना आहे. आणि त्याची तुमची संपूर्ण ग्रामस्थाची त्याच्यावरती श्रद्धा आहे. मी प्रत्यक्षात आज मला अनुभवच आला की मी व्हिडिओ पाहिला होता, परंतु आज प्रत्यक्षात आला. मला वाटलं की या मंदिराभोवती फिरतोय, परंतु तो ऍक्च्युली गाभाऱ्यात जाऊन प्रदक्षिणा घालतोय. आणि मंदिरात आज मी प्रत्यक्षात मंदिरात अर्धा एक तास तरी हटत नाही. आणि इथं मंदिरात की देवाच्या दारी गेल्यानंतर थोडं क्षणभरी काय राहावं, विश्रांती घ्यावी, तशा पद्धतीनं तो विश्रांती घेतोय. थोडस चिंतन म्हणजे हा एक दैवी देणगीच आहे. देवी देणगीच आहे या ठिकाणी. बरोबर. कसं वाटतं सगळं पाहिल्यानंतर गावामध्ये कशी चर्चा होती? काय गावामध्ये चांगलीच चर्चा आहे. कारण मुळात हा म्हणजे आम्ही पूर्वी हे शर्यतीचं आता युग आहे. बरोबर आहे. त्यामुळं या खिलार बैलांना किंवा खिलार जनावरांना आता चांगली मागणी आहे. आणि माझं मत झालं काही असं की सोमनाथनं हा खोंड पाळलेला आहे, म्हणजे फ्युचर म्हणजे शर्यतीच्या दृष्टिकोनातून पाळलेला आहे. परंतु अशा प्रकारचे त्यामध्ये मालकाला जी दर सोमवारी महादेवाचे दर्शन घ्यायची सवय, त्याची सवय आता ह्याला पण लागून गेली. तो येऊन तो पण आता स्वतः यायला लागला. कारण काय हा सवयीचाच गुणधर्म असतो. सवयीचा त्यामुळं काय झालं. आणि थोडं असं जनावरांच्या बाबतीत आपल्याला एवढं पाहायला मिळेल असं वाटत नाही. बरोबर आहे. त्यामुळं हा एकदम माणसाळलेला आहे. आणि खूप सातारा जिल्हा असेल, खटाव तालुका संबंध महाराष्ट्रामध्ये ह्याची खूप चर्चा झाली. आणि कुठला आहे? आणि तुम्हाला फोन आले का कोणाचे? तुम्ही गुरसाळ्यातले पाहुणे रावळ्यांचे फोन आले का कोणाचे? मला फोन नाही, परंतु व्हिडिओ व्हायरल झाल्यामुळे सगळ्यांना बघायला मिळालेलं आहे. बरं, बघा मित्रांनो, हे होते गुरसाळे गावातील आदर्श ज्येष्ठ शिक्षक होते. धन्यवाद. नमस्कार, माझं नाव हनुमंत जाधव. मुळात मी एक गणितचा शिक्षक आहे. बरं, तुम्ही पण शिक्षकच आहे. गावात किती नक्की शिक्षक किती आहेत? घरटी शिक्षक आहे. घरटी शिक्षक म्हणजे मुळात ज्यांनी हा शंभू पाळलेला आहे, ऐका, ज्यांनी शंभू पाळलेला आहे त्या आंब्याच्या मळ्यात पूर्णपणे ते आमच्याच शेतातून असे लोक यायचे. आणि छोटे छोटे आम्ही लहान असताना प्रत्येक जण तांब्या घेऊन पळताना दिसायचे. आणि त्यांचं एवढे म्हणजे आता पूर्ण तो मळा यायचा देवाला. मग त्याच्याबरोबर ह्यांनी आता सुरुवात केली, ती चांगलीच गोष्ट आहे. बरं, महादेवाला पाणी घालण्यासाठी यायचे. बरं, आता काय पाहिल्यानंतर व्हिडिओ पाहिला, खूप व्हायरल झाला. असंख्य प्रेक्षकांनी फोन केले की दादा एकदा प्रत्यक्षात जाऊन गावामध्ये मुलाखत घ्या, मंदिर दाखवा, तो परिसर दाखवा, त्यानंतर गावातील ते जे स्थानिक ग्राम असते त्यांच्या प्रतिक्रिया घ्या. शंभूची मुलाखत एवढी व्हायरल झाली त्यानंतर तुरंत युट्यूबवर बरेच असं बघायला मिळालं लोकांना. त्याची चाहते जे होते त्यांनी असं फॉलोअर केलं त्यांनी बऱ्याच लोकांनी. आणि बरं वाटलं, जरा बरं वाटलं. काय वाटतं त्याचं फ्युचर? विशेष आहे बघा, मनुष्य प्राणी येतोयच, पण त्याचबरोबर ह्यांनी त्या मळ्यातल्या एका व्यक्तीनं काय केलं, एक देवालाच असं त्यांना मनात आलं की त्यांच्या की बाबा आपण जातोयच की, पण त्याबरोबर शंभूलाच घेऊन जावं. त्यांना सवय पडली. आणि एक प्रेरणा लोकांना. म्हणजे आता बघा पिढी कशी होती, त्यांची जवळजवळ सगळेच लोक आंब्याच्या मळ्यातले यायची देवाला, गावातली यायची. प्रत्येक आमच्या मळ्या गुरसाळे गावामध्ये 16 मळे आहेत आणि त्या 16 मळ्यातले प्रत्येक जण यायचे. पण जास्त प्रमाण कसं, आम्ही लहान असताना आम्हाला दिसायचे त्या अशी लाईनच लागायची आंब्याच्या मळ्याला प्रत्येक जण. महादू मास्तर म्हणून एक जुने प्रतिष्ठित व्यक्ती होते, त्यांच्या मुलाचं नाव मारुती मास्तर, ते यायचे. म्हणजे त्याच्याबरोबर बरेच लोक यायचे. म्हणजे असं एक तिसरी पिढी हे चालू आहे. आणि त्यातल्याच एका व्यक्तीने, हा जगुदादाचा नातू आहे, यांचा मुलगा आहे, तर त्यांनी ही एक चांगली
एक वेगळंच हे केलं त्यांनी. हां हां. आणि मित्रांनो सरांनी आता सांगितलं की जर चांगल्या सवयी असतील तर त्या तुम्ही अंगीकारल्या तर तुमच्या सोबत ज्याची संगत असते, जो तुमचा सोबती असतो, त्याला सुद्धा चांगल्या सवयी लागून जातात. म्हणजे म्हणतात ना की संगत चांगली असते, हा संगतीचा परिणाम आहे. मालक महादेवाचं दर्शन घ्यायला जातो आणि त्यांच्याच बरोबर ती हा शंभू सुद्धा महादेवाचं दर्शन घेतो. म्हणजे जे आपण शालेय जीवनामध्ये शिक्षक ज्यावेळेस ज्ञान देण्याचं काम करतात विद्यार्थ्यांना, तर पहिलं सांगतात चांगली संगत ठेवा. तशीच ही प्रेरणा आहे. म्हणजे सोमनाथनं थोडक्यात लहान मुलांना प्रेरणा दिली की बाबा देवाची भक्ती अशा पद्धतीने करा. तुम्हाला नाही म्हणजे काय झालं, आता देवाकडे कोण एवढं विशेष देतेच लक्ष, पण स्टेटस पूर्ण नुसतं स्टेटस ठेवून किंवा नुसतं फोन मध्ये सतत लक्ष घालून फायदा नाही. तर अशा पद्धतीने वेगळी एक पद्धत वापरली पाहिजे, अशी एक पद्धत केली. म्हणजे पूर्वी परंपरेपासून आपण ज्यावेळेस प्रत्येक गावामध्ये आपण पाहतो महादेवाची मंदिर आहेत, मारुतीचं मंदिर आहे, त्यानंतर भैरवनाथाचं मंदिर आहे. एक ठराविक वारी किंवा ठराविक दिवशी आपण देवाला जात असतो, प्रार्थना करतो आणि उपास करत असतो. त्याच्या मागं धार्मिकही आहे आणि त्याच्या जोडीला श्रद्धेचा भाग आहे आणि त्याच्या पाठीमागं आरोग्य सुद्धा आहे. ते म्हणजे प्रत्येकाचे गुणवैशिष्ट्य आहेत, वेगवेगळे. परिचय द्या. माझं नाव निलेश बजरंग पवार. बरं. काय सांगाल शंभू विषय, काय सांगाल? शंभू आम्ही लहानपणापासून त्या जन्मात बघतो. आम्ही आंब्याच्या माहितीच आहे. बरं. ती जन्मल्यापासून सोमाची एक इच्छा होती. बरं. कारण सोमाचे आजोबा असतील, वडील किंवा माळ्यातील सगळेच मागची पिढी, धोतरवाली पिढी सगळे प्रत्येक सोमवारी देवाला यायची. त्याच्यानंतर आता लेंगवाली पिढी आता आबा आहेत आमच्या. प्रत्येक सोमवारी अशी येते. तसंच आता आमची पिढी पण बऱ्यापैकी सोमवारी येते. आता जीन्सची पॅन्टची पिढी आहे. ती प्रत्येक सोमवारी ती देवाला सोमवारी पाणी घालण्यासाठी येतात. पण हे जन्मल्यानंतर पहिल्या महिन्यातच सोमानं आमच्या बोलला त्या देवाला न्यायचं आहे. मग पहिल्यांदा आम्हाला वाटलं जाणार नाही, त्रास होईल. एक 7-8 जण आम्ही त्याच्याबरोबर होतो, पण तो काय सुद्धा नाही, सो माझ्या मागे एकटाच पळाला. आम्हाला वाटलं पण नाही की तो येऊ शकतो. आज पण पाहिलं स्वतः प्रत्यक्ष, आज पळायच की पहिल्या स्टार्टला येताना पहिल्या महिन्यातच सुरुवात करताना आम्हाला वाटलं येणार, आता येणार, त्याला सवय लागली. बरोबर. इथं आल्यानंतर आतमध्ये एक पिंड आहे ती मोठी दगडची, मग ती आता पिंड वाढते थोडी. म्हणजे काय जुन्या लोकांचे म्हणणं आहे की ती पिंड अशी वाढत्या. आम्ही पण मागची पिढी सांगते आमची, त्या भोवतीने त्या पिलरच्या भोवतून फिरता येत होतं. आता ती पिलरला पिंड चिकटलेली आहे, आता तिथून फिरता येत नाही, त्या बाजून व्यास तयार केल्या. आणि हे सगळं पाहिल्यानंतर काय वाटतं? आता एवढंच वाटतं की महाराष्ट्रात सोमाला आता आड्याचा नाद थोडासा आहे, बऱ्याच नवीन पिढीला आहे. आता महाराष्ट्रात बकासूर भरपूर गाजलेला आहे. तसेच गुरुसाहेब शंभू महादेव आशीर्वादानं बकासूर सारखे ह्याची महाराष्ट्रात प्रसिद्ध, एवढंच वाटतं. बरं. रामचंद्र पांडुरंग जाधव गुरुसाळे. बरं. काय सांगाल शंभू विषय, काय सांगाल? शंभूजी माझ्या साडवाचा मुलगा आहे. बरं. मला साडवायचे 4-5 गावात. गावातच सगळे आहेत. बाहेर बी आहेत, गावात पण आहेत. आणि ही म्हणजे लेनाद आहे मुलाला पहिल्यापासून, शर्यतीचा नाद आहे. असं बैलाचा नाद पहिल्यापासूनच आहे. मला काका सकाळी 5 फोन आले त्याचं, काका तुम्ही या, काका तुम्ही बरोबर येतो. मग पहिल्या वेळेला 2-3 व्हिडिओ मी बघितलं. पुन्हा बाकी शेतीची काम करणं मला सांगितलं सगळं की असं तसं. मग म्हणलं करूया आपण प्रयत्न, तसं काही अडचण येणार नाही, त्याला सगळी गावं सपोर्ट करेल. हो, हे शर्यतीची हे सगळं काय अडचण येणार नाही. आणि मंदिर म्हणजे पूर्वून पारपासून आहे. मी 5 वर्षाचा असल्यापासून मी येत होतो सायकलीनं, पाणी घालाय. तिथे एक विहीर आहे खाली, त्या विहिरीत आम्ही आंघोळ करायचो शाळेची मुलं. सायकलीनं यायचो कधी चालत. मग तिथं ती साखर बिकर एकातच वाटायचं. तिथं काही तोर येतो निमच पाणी राहायचं देवाला येतो, आणि निम तेवढं वाटायचं पण आम्ही परत जायचो. तुम्हाला सगळ्याला देव पावलाच ते सगळ्यांनाच पावला. हो. तर आता काय सांगाल ह्याच्याविषयी? ह्याच्याविषयी मी आता ही काय सगळेजण सहकार्य करणार, देवाची त्याला हीच आहे, त्यामुळे काय अडचण येणार नाही बाकी. आणि तुम्ही चर्चा कशी काय ह्याची? चर्चा म्हणजे सगळीकडे चर्चा आहे. सगळं युट्यूबला येते, टीव्हीला येते, मोबाईलला येते. आणि आज केरळवरनं फोन आला तुम्हाला. हो. केरळचा काय विषय? माझा भाव आहे ना केरळ, तिकडे केरळच्या लोकांनी बघितलं होतं. मग काय म्हणले तिकडची केरळ? ती म्हणल्यावर तुमचं मला माझ्या साडवाचा मुलगा आहे. आणि मग काय केरळमध्ये काय चर्चा झाली त्याची? तुमच्या ज्या पाहुण्याचे मित्र काय म्हणले? ते म्हणले असं आम्हाला सुद्धा बघायचं, आम्ही येणार. म्हणजे यात मी यात्रेला श्रावणात कधी म्हणले ते दुकानदार लोक सगळे येणार आहेत. बरं. सगळे काय गोल्डचा व्यवसाय करतात? हो, आहे गोल्डचा व्यवसाय करतात. नाशिकला भेटी श्रावणी सोमवार, आज पहिला सोमवार आहे आणि ही मुलाखत होती. काय वाटतंय तुम्हाला? लय छान वाटतंय, लय छान वाटतंय. चालते, धन्यवाद दादा. माझं नाव निलेश दिलीप जाधव. बरं. काय सांगाल शंभू विषय, काय सांगाल? शंभू विषयी एकच सांगतो. लहान मुलाला ज्या पद्धतीने आई एखादी सांभाळते, संस्कार करते, वळण लावते, त्या पद्धतीचे वळण हा सोमा आमचा शेजारी मित्र, त्यानं त्या शंभूला वळण लावलेलं आहे. आणि विशेष असं
की हा आमच्या चुलत्याचा मुलगा बर त्यावेळी शंभूचा जन्म झाला हा. त्यावेळी तो तिथं उपस्थित होता. त्यावेळी तो सोमाला बोलला हा की बाबा माझं पण नाव देवावं नाही हा आणि ह्या वासराचंही त्याचं नाव काय? शंभू. शंभो. हा शंभू हा. आणि शंभू शंभो. बर बर असं त्या आहे. वासराचंही नाव शंभूच आपण ठेवायचं. बर बर शिव म्हणाला त्याला बर बर. दोघांनी ठरवून या वासराचं नाव शंभू ठेवलेलं आहे. शंभो ठेवलेला आहे. काय तुमचे मित्र वगैरे काय म्हणतात? फोन वगैरे येतात काय? व्हिडिओ त्यामुळे पाहिला? मित्रांचे आणि म्हणजे साधन कसं आहे आता युट्यूबला वगैरे सर्च करते ते इंस्टाग्रामला त्यावेळी बरेच पाहुण्यांचे फोन आलेत. हा शंभू कोण आहे? गुडसाळ गावातला आपल्याच गुलसाळचा आहे का? गावचा कोण आहे हा? कुणाचा खोंड आहे काय आहे? बऱ्याच पाहुण्यांचे फोन येऊन गेलेत. बर बर. आणि आज मुलाखत होती त्यात प्रत्येकाला वाटलं की आता हे ठीक आहे बाबा एवढा व्हिडिओ टाकला इथून पुढे आता काय होतंय काय माहिती हा. पुढे काय अपडेट येते किंवा कशी काय. तर असंख्य प्रेक्षकांनी कमेंट केल्या होत्या की एकदा गुरसाळे गावामध्ये जा आणि गुरसाळे गावात जाऊन ही मुलाखत घ्या. तर मित्रांनो ही खास मुलाखत म्हणजे सगळ्यांच्या आग्रह खातर आहे. तर आज पहिला श्रावणी सोमवार आहे. काय कसं वाटतंय? नाही एक नंबर वाटतंय. तुमच्या मित्राने सुद्धा म्हणजे मला पण ऍक्च्युली खरं वाटत नव्हतं की बाबा एवढा तो येऊ शकतो. मी ड्रोन चालवला, कॅमेरा वापरला, गाडीवरती आलो तर मी प्रत्यक्षात स्वतः पाहिलं मित्रांनो. खरंच ही वस्तुस्थिती तो येतो सोमवारचं दर्शन घेण्यासाठी मालकाबरोबरती म्हणजे रिअल आहे. तर अजून काय सांगायला ह्याच्याविषयी? काय त्याचं पुढचं भविष्य काय असावं? त्याने काय करावं? जर सुंदर पळाला तर काय करावं त्याने? पळाला तर एकच नंबर करावा. गुलसाळचं नाव आजपर्यंत आलंय बऱ्याच कारणासाठी. गुलसाळचे गुलसाळे गावात 5 मंदिर आहेत, धार्मिक स्थळ खूप आहेत. धार्मिक स्थळ भरपूर मंदिरं आहेत. खूप आहेत. पण बैलगाड्या शर्यतीत विशेष असे गुलसाळचं नाव नाही अजून. हा. या शंभूच्या रूपानं ते नाव मोठं व्हावं, उज्ज्वल व्हावं. बरं बरं. भरपूर बैल आहेत हा. सध्या म्हणजे बैल पळवणारे बैलगाडा मालक भरपूर आता तयार झालेत नवीन पिढीत. शंभूच्या आशीर्वादानं सोमा एक नवीन बैलगाडी मालक तयार व्हावा, चांगला उत्कृष्ट व्हावा. आणि त्याच्या आईविषयी काय सांगाल तुम्ही? त्याच्या आईविषयी मला मागाशी येताना काहीतरी सांगत होता. ज्यावेळी हिची आई सोमाचा व्यवसाय उसाला भरणी लावणे पॉवर टेलर चालवतो. पॉवर ट्रॅक्टर. तो एका ठिकाणी चालवाय गेलता. तिथं त्याने तो पाहिलं त्याच्या फोडाय गेलेलो. संध्याकाळी साधारण 6 वाजलेले संध्याकाळच्या. ऊस फोडून झाल्यानंतर मी घरी येत होतो आणि त्यांनी खालचं आंबोडचं म्हणजे आंबोड आहे खाली आपला आटा होतो नाही त्याच्या खाल्ल्या साईडला आंबोड म्हणून वस्ती आहे. म्हणजे आंबोडे गावात वस्ती आली कुंभाराची. तर त्या नानासनी मी सहजवारी म्हटलं की नाना एखाद्या आपल्याला देशी कालवड घ्यायचे. तर नाना म्हटलं बरं ठीक आहे बघू म्हटलं की आता ठीक आहे म्हटलं बघू. मग त्यांनी खालच्या कुंभाराचं खोरं आणलं होतं खात मिसळायसाठी. तर खात मिसळायसाठी आणलं होतं तर ठीक आहे म्हटलं चालतंय बघू आपल्याला. मग मी त्यातनं ट्रॅक्टर घरी घेऊन येतो वरती खोल द्यायला गेल्यानंतर तर कुंभार येतात दिसली कालवड द्यायची. तर त्यांनी विचारलं की ही कालवड द्यायची आहे का? तर ती म्हटलं द्यायची आहे पण लय जण मागं लागली ती न्यायची असली तर उद्या न्या. मग ती नाना बारकी लोणा घेऊन तत्न माझ्या घरी आलं. मी ट्रॅक्टर घरी पोहोचतोवर ती नाना घरी आलं. घरी आलं आणि ती म्हटलं की कालवड हायान जायचं आत्ताच बघायला. ठीक आहे म्हटलं थांबा. मग आईला म्हटलं चहा ठेवतो बसा म्हटलं. मी हातपाय धुतले कपडे घातले म्हटलं तुमची गाडी येतच असू द्या माझ्या गाडीवरून जाऊया. मग आम्ही गेलो गाडीवरून बघितली. ठीक आहे म्हटलं आणूया. तर सकाळ म्हटलं आणूया. सकाळ ठरलं आमचं की सकाळ आणायची. ठरलं की सकाळ संकेत मोरे म्हणून खताचं दुकान आहे आमच्यात कृषी सेवा केंद्र. तर तिथं बसलेलो सहजवारी मी संकेतला म्हटलं की संकेत आयला आपल्याला कालवड आणायच्या या. तर तो म्हटला थांब मयूरची गाडी तर खात सोडायला जाणार आहे त्या गाडी टाकून आणा. मग ठीक आहे म्हटलं तासाभरानं जाऊया. मग तवर मी म्हटलं की कांडा घेतला, मुरकी घेतली, दावं घेतलं आणि घरी आलो. म्हटलं जेवून जावं. तर नाना गावात आलं. गावात मी दिसलो नाही नानासनी की नाना मळ्यात आलं. की नाना म्हणलं की गाडीची कुठं वाट बघायची चालवत आणू आपण. नाना म्हटलं नको येते गाडी जाऊया. मग परत गावात गेलो तर निलेश भेटला मला देवळापाशीच. तर निलेशला म्हटलं की अशी कालवडा नाही चल म्हटलं बस बुलेटवर. मग बुलेटवर बसून गेलो गेलो कुंभारात तिथं गेलो की त्यासनी म्हटलं आलो न्याला कालवड. तर त्यांनी आम्हाला वाट टाकली फाटात बांधली त्यातल्या तिकडच न्या. मग तिथनं आणली घरी पूजन झाली. म्हणजे कालवड म्हणजे मनात आल्यापासून 24 तासाच्या आत घरी आली. आणि तिच्या पोटी सुद्धा चांगले शंभो पैदास झाले चांगले. हे सगळं व्हिडिओ पाहिला आपला व्हायरल झाला. काय व्हिडिओ पाहिला देवाचं नाव भरपूर झालं. आणि आता इथनं पुढं खोंडानं माझी एकच अपेक्षा आहे की देवाचं नाव म्हणा. आणि माझं चुलता इथं कैलासवासी सोपान शेठ जगन्नाथ जाधव आणि नामदेव शेठ जगन्नाथ जाधव यांच्या नाव आपले
ही गाडी पळणार आहे. बरं. देवाचं नाव आशीर्वादानं नावं मोठी व्हावीत हीच त्यानंतर अपेक्षा. बऱ्याच जणांनी हे केलं की मालक लय जोरात बोलते ते, मालक लय फास्ट आहे. तर आता- त्याच्याविषयी काय सांगा, तुम्ही पळून आला होता त्यावेळेस? पळून म्हणजे त्यावेळी कसं झालं होतं, त्यावेळी मी पळालेलो पण, आणि त्याच्यात काय झालं होतं, मला कोणी पिकअप दिलं नाही. हां हां त्यामुळं मला गाडीच कोण दिली नाही. माझ्या डोक्यात होतं की पळवत आणायचा, पण बरं. पळवत आणला तर दमल. म्हणून मी म्हटलं की नाही, मग माझा जोडीदारच आहे म्हणजे घरापासला शेजारी, तो म्हणला ओमनीत घालून येऊ. हां आणि ओमनीत दार उघडच तर ओमनीत बसले. बरं अजिबात उचलून ठेवायला लागलं नाही, काय नाही काय. सगळा योगच जुळून आला होता. हो, योगच जुळून आला. म्हणजे तसं नाही मित्रांनो, एवढे फास्ट नाहीत ते, म्हणजे रागात म्हणणार नाही, त्यावेळेस कसं झालं, त्यावेळेस म्हणजे हे झाल्यामुळं. नाही, संयमी मालक व्हा म्हणून तुम्हाला बरेच जणांनी सांगितलेले, तर निश्चित संयमी मालक नाही, लय शांत आहे तसं. शांत आहे. आणि त्याला चांगली तालीम आता मिळेल का? तालीम भरपूर, काही अडचण नाही याला. आणि खुराक वगैरे सगळा खुराक भरपूर, अडचण काही नाही. मित्रांनो, ज्यावेळेस तो अड्ड्यात येईल माझा त्यावेळेस- भाव आहे हा पुण्याला, चुलत भाव किरण डॉक्टर म्हणून, स्वतः 2 हॉस्पिटल आहेत. हां हां मला एक दिवसात फोन येतो, बर डॉक्टरांचा. हा, की काय लागायचं आहे ती सांग सगळं. मी ही आता कंडा आहे ना, हा. हे डॉक्टरांनी आणलाय, बर. ही दोर आहे ती डॉक्टरांनी आणली ते. आणि आमच्यात एक पोलीस पाटलाचं दुकान आहे गावात हार्डवेअरचं, त्यांनी मला काड्या दिले ते बांधायसाठी घरी. ही काड्या घेऊन जा, 1 रुपया घेतला नाही, ही काड्या 100 साठी घेऊन जा. म्हणजे बघा मित्रांनो, ज्यावेळेस व्हिडिओ व्हायरल होतो त्यावेळेस कशा पद्धतीने ग्रामस्थ मदत करतात हे आपण पाहिलेलं आहे. तर दादा, हे सगळं झालं, सगळं तुमचं म्हणजे सगळ्यांनी तुम्हाला सहकार्य केलं. लोक येतात का घरी बघायला भेट? भरपूर येते ती, पाया पडते ती, जाते ती, बर. चालूच आहे सारखं. बरं. आणि त्यानंतर कोणी मागितलं का? मागायला एक जण दुसऱ्याच दिवशी घरी आला होता, बर. पण म्हटलं द्याचा नाही आपला खोंड, हा. आपला देवाचा अवतार म्हणजे देव अवतारी खोंड आहे, आशीर्वाद लाभलाय. हा, त्यामुळे आपण द्याचा नाही खोंड म्हटलं. मित्रांनो, म्हणजे बघा, मालकांनी सांगितलेलं आहे, निश्चित आपल्याला गोरसाळेकरांचा शंभू आगामी मैदानांमध्ये एक साधारणतः 6-7 महिन्यांनी सुंदर असा पळताना दिसणार. शंभू शंभू का शंभू? शंभू कितवीला आहेस तू? दुसरीला दुसरीला आहेस वे. आणि संपूर्ण नाव सांग की. शंभू रत्नाजी जाधव, राहतो कुठं? आंब्याचे मोल्यात, आणि गावाचं नाव काय? गुलशाली, तालुका, खटाव, जिल्हा, साताला. ह्याचं नाव काय? शंभू शंभू. काय सांगशील याच्याविषयी? महादेवाच्या दर्शनाला येतो हा, काय सांगशील? तू पण येतो ना, ह्याच्याविषयी काय सांगशील? गावापासून बघितलं त्याला. जालांबले प्रश्न. बरं बरं. जन्मल्यापासून बघितलं. जन्मला त्यावेळेस तू त्याच्या तिथंच होता का? हो, मग त्यावेळेस काय म्हणला होता तू? ह्याचे नाव शंभू ठेवूया. बरं बरं. का शंभू ठेवायचं होतं नाव तुला? माझं नाव शंभू आहे म्हणून. माझं नाव शंभू आहे म्हणून असं. बरं बरं. शंभू कुठल्या बैलाबरोबर पळालेला आवडेल बघायला? कुठली बैल आवडतो तुला दुसरा अजून? लाईत रायफल. बरं मित्रांनो, रायफल शिरसवडीची ना, गावाच्या जवळच गाव आहे तुमचं. एकच किलोमीटर आहे त्याच्यामुळं. बाकी काय अजून बोलायचं? काय सांगशील ह्याच्याविषयी? त्याला काय काय चालतो तू आणून सांग की. सांग की काय काय. काजू बदाम. काजू बदाम नक्की खातो का पण तो? अजून दुसरं शाळेत ह्याचा व्हिडिओ बघितला का तुझ्या मित्रांनी? काय म्हणली ते? काय म्हणले? काय तू सांगितलं का ते आमचा शंभू म्हणून? बरं ठीक आहे मित्रांनो, लहान आहे खूप हा, पण कॅमेरासमोर बोलायला लाजतोय, पण बाहेर असं बसला तर शेजारी खूप बडबड केली माझ्याबरोबर. असं त्याला खूप आहे, त्याला शिरसोडीच्या रायफल बरोबर ती शंभूला पळवायचं. निश्चित तो योग भविष्यामध्ये येईल. अजून आपण शंभू 8888ची मुलाखत मैदान रिपोर्टर यूट्यूब चॅनलवरती पाहिली होती. त्यानंतर असंख्य जणांनी फोन केले की दादा त्याच्या घरी जाऊन, त्याच्या गावी जाऊन मुलाखत घ्या. तर ही मुलाखत घेतलेली. मित्रांनो, या मुलाखतीमधनं एक बोध घ्यायचा आहे की मालक ज्या पद्धतीनं आपल्या वासराला जीव लावतो आणि त्याला एक चांगल्या पद्धतीचं वळण लावतो, शिस्त लावतो, त्या शिस्तीतनं कशा पद्धतीनं ते वासरू पुढं नावलौकिकाला येतं आणि प्रसिद्धीला पावतं, त्यातनं आपण बोध घ्यायचा आहे. महादेवाचा फार मोठा आशीर्वाद आहे या गावामध्ये. जवळपास पाच लिंगाची मंदिर आहेत. तर निश्चित तुम्ही कधी या परिसरामध्ये आला, खटाव आणि वडूज भागामध्ये कधी आला तर या गावाला निश्चित भेट द्या. धन्यवाद.